श्वास सोडत समोर, पुन्हा श्वास घेत डावीकडे, जास्तीत जास्त डावीकडे, उजवीकडे वळायचंय. हे कमरेसाठी खूप चांगलं आसन आहे. परत श्वास घ्या, श्वास सोडत डावीकडे, पाय व्यवस्थित ठेवायचा आहे आणि सावकाश हात वर. वृक्षासन, सावकाश हात खाली आणि पाय खाली. पाठीचा कणा चांगला ओढून घ्यायचा आहे, छाती ओपन करायची, दीर्घ श्वसन. श्वास सोडत जेवढं शक्य आहे तेवढं कमरेतनं खाली जा, एकदम सावकाश. जेवढं शक्य आहे तेवढं खाली जायचंय. पूर्ण खाली जाता आला नाही तरी चालेल. व्हेरी गुड. थांबायचंय तिथे. खांद्याएवढं अंतर घ्या आणि पोट वरती उचलायचंय. सेतू बंधासन. सर्वजण हे आसन करू शकतात. सगळ्यांसाठी चांगलं आसन आहे. डोकं खाली आणि पोट वरती उचला. छान. पाय वाकलेले आहेत गुडघ्यातनं आणि पोट वरती उचललेलं आहे. हनुवटी जमिनीवर. आता उजवा पाय जेवढा जमेल तेवढा सरळ वरती उचलायचा आहे. उजवा पाय हनुवटी खाली. अर्धशलभासन. हे आसन पण आपल्या पायासाठी, आपल्या हिपसाठी खूप चांगलं आसन आहे. सावकाश पाय खाली, दुसरा पाय वर. अर्धशलभासन. जेवढा पाय वर जातोय तेवढाच घ्या, पण तिथे स्थिर ठेवा. आसन स्थिरतेला जास्त महत्व आहे. उजव्या नाकपुडीने सोडा. उजवीने घ्या, दीर्घ आणि सावकाश. डावीने सोडा. पुन्हा डावीने घ्या, दीर्घ. उजवीने सोडा. उजवीने घ्या, दीर्घ. डावीने सोडा.